विधान परिषद जागा वाटपासाठी भाजप आणि शिवसेनेमध्ये खलबतं. रवींद्र चव्हाण, मंत्री बावनकुळे, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीसाठी नंदनवनवर. विधान परिषद निवडणुकीवरून नाशिकमध्ये महायुतीतच अंतर्गत संघर्षाची चिन्ह. नाशिकची जागा शिवसेनेला सुटण्याच्या चर्चेमुळे भाजपमध्ये हालचाली. भाजपकडून स्वतंत्र किंवा अपक्ष उमेदवार देण्याची तयारी सुरू असल्याची चर्चा. विधान परिषद निवडणुकीच्या प्रश्नावर बोलणं सुनेत्रा पवार यांनी टाळलं. विधान परिषदेच्या प्रश्नावर न बोलताच सुनेत्रा पवार निघून गेल्या. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये पुन्हा वाढ. पेट्रोल 87 पैशांनी तर डिझेलचे दर 91 पैशांनी वाढले. सीएनजी देखील 1 रुपयानं महागलं. गेल्या 8 दिवसांमधील तिसऱ्या दरवाढीनं सर्वसामान्यांना फटका. वाशिम आणि बुलढाण्यात डिझेलसाठी शेतकरी रात्रभर रांगेत. डिझेलसाठी शेतकऱ्यांनी पेट्रोल पंपावरच घालवली रात्र. इंधन टंचाईमुळे शासनाविरोधात शेतकऱ्यांमध्ये तीव्र रोष. जालन्याच्या बदनापूर शहरातील पेट्रोल पंपावर राडा. पेट्रोल पंपावरील कर्मचारी आणि नागरिकांमध्ये जोरदार वाद. डिझेल वाटप सुरू न केल्याने शेतकरी संतप्त. नाशिक टीसीएस धर्मांतरण प्रकरणात पहिलं चार्जशीट दाखल. नाशिक रोड कोर्टात 1500 पानांचं चार्जशीट दाखल. चार्जशीटमधून मोठे खुलासे होण्याची शक्यता. बोंधू खरात प्रकरणात ईडीच्या तपासाला मोठी गती. खराच्या साथीदाराकडून एका दिवसात 13,50,00,000 रुपये जप्त. जप्त रक्कम अशोक खरातचीच गुंतवणूक असल्याचं स्पष्ट. नाशिकच्या दिंडोरीमध्ये बोगस बियाणं पॅकिंग रॅकेटचा पर्दाफाश. अकराळे जानोरी रोडवरील पॅकेजिंग इंडस्ट्रीवर धाड. 6,000 बनावट बियाण्यांची रिकामी पाकिटं जप्त. सोलापूरच्या मार्केटमध्ये कांद्याला मिळाला अवघा 50 पैसे इतका किलो भाव. 602 किलो कांद्याचे मिळाले 301 रुपये. तर नाशिकच्या कळवणमध्ये कांद्याला प्रति क्विंटल 1235 इतका दर. शेतकऱ्यांनी कांद्यावर टाकला कांदा. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT.